सकाळ सगळ्यांना आज महाराष्ट्रामध्ये 2 मैदानं होत आहेत किनी या ठिकाणी 1 नंबरचं बक्षीस आहे, 2 व्हीलरची बाईक आहे आणि नांदोशी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आहे 51,000 रुपये बक्षीस। परंतु बक्षीस महत्त्वाचं नाही आहे, तिथं बैल टॉपचे येतात हे महत्त्वाचं आहे आणि संबंध महाराष्ट्रातील टॉपचे नामांकित नंदी जे आहेत ते सगळ्या महाराष्ट्रातले तिथं पाळण्यासाठी येणार आहेत, दोन्ही मैदानासाठी पाळताना येणार आहेत। मला वाटतं की बकासूर कुठं पळतोय, बकासूर पळतोय मी तुम्हाला माझ्या नवीन जुन्या चॅनलवर सांगितलंय, बकासूर नांदोशी मैदानामध्ये पाळणार आहे। बकासूर गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बकासूरचा पहिरा कोण आहे? बकासूरचा पहिरा जो आहे तो नांदोशी या गावचाच एक नंदी पळणार आहे, त्याच्यासोबत आता त्याचं नाव काय समजलेलं नाहीये, परंतु तो त्याच्यासोबत पळणार आहे। बघूया कशा पद्धतीनं ती गाडी पळते। बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने पळतो, त्याचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। हिंद केसरी 12 वेळा हिंद केसरी झालेला असला हा आपला सगळ्यांचा लाडका बकासूर आहे आणि बकासूर पळतोय म्हटल्यानंतर वादळ सुद्धा त्याच मैदानामध्ये पळतोय। महाराज कुठं पळतोय? सगळ्यांना एक महाराजचं नियोजन जे आहे ते किनी मैदानामध्ये केलेलं आहे। किनी मैदानामध्ये आता सगळे म्हणतील इकडं तिकडं मॅनेजमेंट कसं होईल, सगळं सांगतो तुम्हाला। बकासूर आणि वादळ हे मोहिल शेठ धुमाळ यांच्या नियोजनामध्ये असेल तिथं आणि आपला जो बबन नावाचा जो बैल आहे का बाब्या, तो वैभव मामांचा तो आणि महाराज ही दोघं जण आहेत ना ते आपल्याला किनी मैदानामध्ये पाळताना दिसणार ते आणि तिथं वैभव मामा स्वतः असतील। म्हणजे बघा आज दोन्ही नंदी दोन्ही मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे, ते एकाच दावणीचे दोन्ही नंदी म्हणजे टॉपचे नंदी हुकमी के आज महाराजला सिद्ध करावं लागेल की तो आज काय पद्धतीनं कशा पद्धतीनं पळतो आणि बाब्या सगळ्यांना माहीत आहे वैभव मामाचा तो सुद्धा एक टॉपचाच नामांकित नंदी आहे। बघूया कशा पद्धतीनं आज त्यांचं नियोजन होतंय, कसं काय घरचीच गाडी पळते काय सांगू शकत नाही, परंतु बकासूरने आज दाखवून द्यावं की संबंध महाराष्ट्राला एक मैदान हारला म्हणून तो संपत नाही, संपणारही नाही आणि तो कितीही 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबरचे बैल असू द्या त्याच्यासोबत त्यांना घेऊन तो गुलाल मिळवतोच। थोडक्यात हुकलाय त्या दिवशी गुलाल, नाहीतर वशासुद्धा एक नावारूपाचा आला असता, परंतु असो वशाने सुद्धा चांगली लढत दिली, वशा चांगला पळाला, तो सुद्धा चांगला पळाला। परंतु असू द्या आज 2 मैदानं दोन्ही मैदानामध्ये आज इकडं तिकडं सगळ्यांची धावपळ होईल। कुठल्या मैदानात जाऊ तुम्हाला काय समजणं झाले, माझ्या आजूळचं मैदान आहे की नीचं, परंतु त्या ठिकाणी मी जाणार आहे, दुपारनं जाणार आहे, कारण की आपल्याला तिकडं आपल्या मामांनी बोलवले त्या आपला आजूळ आहे ते, त्यामुळे मी तिकडेच निघालोय। बघूया शेवटी आजोळातलं खूप दिवसांनी जातोय, त्या दिवशी बाहेर घ्यायला गेलो त्याच्यावर काय कधी गेलो नाही, म्हणजे 2-2 3-3 वर्ष कधी जात नाही मी। आजोळाच असतं सगळ्या महाराष्ट्राला, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रालाच नाही सगळ्यांना माहिती आहे आजोळातलं एक प्रेमच वेगळं असतं आणि तिथले लोक सगळे आपले जोडीदार आहेत, त्या किनीकरांचे प्रेम आपल्याला खूप भरभराट मिळते, कारण की अगोदर एवढं मिळत नव्हतं, परंतु आता काय मिळते कारण की आता यूट्यूब क्षेत्रामध्ये आहे, चांगलं काम करतोय, नाहीतर आधी असाच बोंबलत कुठंतरी हिंडत होतो मी। माझी तुम्हाला एक वेळ निवांत सांगेन स्टोरी, सगळ्यांना सांगेन निवांत सांगेन। बकासूर आज पळतोय आणि बकासूरचं आज कमबॅक 100% व्हायला पाहिजे आणि बकासूरने दाखवून द्यायला पाहिजे सगळ्या महाराष्ट्राला की तो खरंच एक टॉपचा नंदी आहे आणि टॉपचाच राहणार। सगळ्यांना माहिती आहे काय होतं शेवटी पहिरा जो आहे तो कधी त्याचा जरी चुकत असेल, परंतु शेवटी मालक आहेत त्यांना काळजी आहे त्या पैऱ्याची, कारण की काय होतं पैरे जे आहेत ते बकासूरचे पेंडिंग असते। मामांनी शब्द दिलेला असतो लोकांना की बाबांनो तुम्हाला त्या दिवशी बैल दिला जाईल, कारण की कसं होतं त्यांनी सांगितलंय, मामाने सांगितले मला माझा नंदी 12 वेळा हिंद केसरी झाला, अजून 2 वेळा हिंद केसरी झाला ना बस मला सगळं मिळालं झालं आणि ते करतील, चांगलं नियोजन करतील। तुम्ही विश्वास ठेवा, सगळ्यांनी विश्वास ठेवा मामांच्यावरती, कारण की कसं होतंय मामांच्यावरती थोडासा विश्वास ठेवावाच लागेल सगळ्यांना, ते जाणून बुजून करत नाही आहेत, त्यांना माहीत आहे की नियोजन हे त्यांचं व्यवस्थितच असतं आणि व्यवस्थितच होईल, काही काळजी करू नका, मामांना सपोर्ट करा, चांगल्या नियोजनामध्ये पळताना दिसेल आपल्याला बकासूर। परंतु आज नांदोशीचं मैदान, त्या मैदानामध्ये जरी रक्कम जरी कमी असेल, परंतु तिथं बघा ना एवढा टॉपचा नंदी तिथं येणार आहे। शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा जो देव आहे तो सुद्धा पळणार आहे, शिरसवडीकरांची रायफलसुद्धा त्या मैदानामध्ये पळणार आहे। म्हणजे बघा नामांकित नंदी जीवन ड्रायव्हर निनाम्याचा सुंदरसुद्धा पळणार आहे, म्हणजे हलके नंदी नाहीत पळणार त्या नांदोशी मैदानामध्ये, टॉपचे नंदी पळणार आहेत। मला सांगा मी आता कुठल्या मैदानात जाऊ, कारण की मला वाटतं आता जर बकासूर जर गट 5 झाला जरा टाकतो एखाद्या मुलाखत, जाऊ दे तिकडे काय व्हायची ते उद्या, आणि वैभव मामाची मुलाखत घेतो, आजपर्यंत घेतली नाही वैभव मामाची मुलाखत, महाराजची सुद्धा मुलाखत झाली नाही,
किनी मैदानात घेतो महाराजची मुलाखत. बकासूरच्या मुलाखती खूप जणांनी बघितल्यात, महाराजची मुलाखती थोड्याशा कमी आहेत. महाराजला सुद्धा आपल्याला वर आणायचे, तो सुद्धा एक चांगला नंदी आहे. गर्णिकेकरांच्या राजाबद्दल अपडेट नाही आहे, कमेंट्समध्ये सांगा, त्याच्याबद्दल अपडेट नाही आहे माझ्याकडे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.